ऑगस्ट महिन्यातल्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो, त्यामुळे तरुणांमध्ये याचा उत्साह पाहायला मिळतोय. असं असलं तरी काही तरुण एकत्र येऊन सामाजिक भान जपत एक दिवस आधीच फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. कॉलेज कट्ट्यावरती सुद्धा हा फ्रेंडशिप डे पाहायला मिळतो. मात्र काही तरुणांनी फ्रेंडशिप डेचा हा उत्साह साजरा केला अंध व्यक्तींसोबत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकांना दांडी मारण्यात पंकजा मुंडे यांनी अव्वल क्रमांक पटकावलाय. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मिळवलेल्या माहितीत ही बाब समोर आली. विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांच्या मागोमाग एकनाथ शिंदे, दीपक सावंत, सुधीर मुनगंटीवार आणि राजकुमार बडोले हे सुद्धा मंत्रिमंडळ बैठकांचे दांडी बहाद्दर ठरले. 11 डिसेंबर 2014 पासून जून 2015 या कालावधीत राज्य मंत्रिमंडळाच्या एकूण 28 बैठका झाल्या. या कालावधीत झालेल्या बैठकांना 17 मंत्र्यांपैकी 16 मंत्र्यांची वरचेवर अनुपस्थिती राहिली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केंद्र सरकारवरती हल्लाबोल केला आहे. मोदी सरकारला 1 वर्ष झालं तरी 1% अच्छे दिन आले नाहीत, त्यांच्या काळात ते येणारही नाहीत, अशी टीका त्यांनी केली आहे. संसदेत मी हिंदू टेररिझम असा शब्द कधी वापरला नाही. एकदा एका राजकीय कार्यक्रमात तो वापरला होता, नंतर तो मागे घेतला, असं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं. ते पुण्यात बोलत होते. युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. 7 रेसकोर्स या पंतप्रधानांच्या निवासस्थानी ही भेट झाली. दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांना टॅब देण्यात यावे, ही संकल्पना युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींसमोर मांडली. टॅबमध्ये काय असावं, तो कसा वापरता येईल, त्यानं विद्यार्थ्यांना काय फायदा होईल याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून साकारलेल्या आणि राज्यासह देशातील बहुचर्चित महत्वाकांक्षी स्मार्ट सिटी या योजनेच्या स्पर्धेत सोलापूरनं दुसरा क्रमांक पटकावलाय. या स्पर्धेत राज्यातील 20 महापालिकांनी सहभाग घेतला होता. महाराष्ट्र स्मार्ट सिटी स्पर्धेत सोलापूर मनपा आयुक्तांनी पुढाकार घेऊन स्थायी समितीचा प्रस्ताव वेळेत पाठवला आणि आम्ही सुद्धा या स्पर्धेत असल्याचं शासनाला कळवलं. पालिका आयुक्त आणि पदाधिकारी यांनी या स्पर्धेत अभ्यासपूर्ण तयारी करून राज्य सरकारसमोर सोलापूर शहर या योजनेसाठी तयार असल्याचं सांगितलं. मराठवाड्यात लवकरच कृत्रिम पाऊस पाडला जाऊ शकतो. कृत्रिम पावसासाठीचं विमान औरंगाबादमध्ये दाखल झालंय. रडार मात्र सोमवारी मुंबईत दाखल होणार आहे. दरम्यान रडारशिवाय सोमवारी कृत्रिम पाऊस शक्य असल्याची माहिती प्रशासनाकडून मिळतेय. सोमवारी ढग असल्यास मराठवाड्यात पहिला कृत्रिम पाऊस पाडला जाऊ शकतो, अशी माहिती जिल्हा समन्वयकांनी दिली आहे. राज्याचं पावसाळी अधिवेशन संपलं असलं तरी अजूनही मराठवाड्यातील बळीराजाच्या नशिबी काहीही आलेलं नाही. खरं तर निसर्गानं अवकृपा केल्यामुळे बळीराजा सरकारकडे डोळे लावून बसला होता. मात्र सरकारनंही त्याची घोर निराशा केली. सरकारच्या वागणुकीबद्दल बळीराजा मराठवाड्यातील नागरिक संतप्त आहेत. नागपूर महानगरपालिकेनं शहराच्या पाणी पुरवठा विभागाचं खासगीकरण केल्यानं पालिकेला तोटा तर होतोच आहे, मात्र दरवर्षी हा तोटा वाढतोय. त्यामुळे खासगीकरण केलं कशाला आणि यातून काय साधलं, हा प्रश्न सर्वसामान्य नागपूरकरांना पडलाय. नफा होण्यासाठी नागपूर महानगरपालिकेनं पाणी पुरवठ्याचं काम ऑरेंज सिटी वॉटर या कंपनीला दिलं. पण नफा कमावणं तर दूरच, मात्र महानगरपालिकेला यामुळे सातत्यानं नुकसानच सोसावं लागतंय. महाराष्ट्रातल्या किनारपट्टीवर मासेमारीसाठीची बंदी यावेळेला 15 ते 20 दिवस आधीच उठवण्यात आली आहे. देशातील किनारपट्टीवरच्या इतर राज्यांप्रमाणे समुद्रातील मच्छीमारी बंदीमध्ये एकसूत्रता राहावी हे यामागचं कारण आहे. कोकण किनारपट्टीतील छोट्या मच्छीमारांनी या निर्णयाविरोधात नाराजीचा सूर लावलाय. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर दरडी कोसळण्याचा सिलसिला सुरूच आहे. गेल्या आठवड्यात दरड पडल्यामुळे विस्कळीत झालेली वाहतूक अद्याप पूर्वपदावरती आलेली नसताना पुन्हा एकदा खंडाळा बोगद्याजवळ दरड कोसळली. त्यामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झाली आहे. दरड उचलण्याचं काम संपलं असलं तरी मुंबईकडे जाणारी वाहतूक अद्यापही बंदच आहे.
नाशिक मुंबई महामार्गावर उभारण्यात आलेल्या अंडरपासचा प्रश्न चांगलाच चिघळत चाललाय. 8 दिवसात सर्वेक्षण करून पुढचा निर्णय घेण्याचं कारण सांगून पोलीस प्रशासनानं 15 दिवसांपासून रस्ता बंद ठेवत प्रतिष्ठेचा मुद्दा केलाय. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. मात्र यावर तोडगा काही निघत नाहीये. उस्मानाबाद तालुक्यातील अन्सुर्डा गावातील दलितांना पुन्हा एकदा मारहाण करण्यात आली आहे. गेल्या 2 महिन्यांपासून या गावात 2 गटात वाद सुरू आहे. याआधी दलितांवरती बहिष्कार टाकण्यात आला होता. प्रशासनाच्या माध्यमातून दोन्ही समाजात सलोखा निर्माण करण्यात आला होता. मात्र या प्रकरणाला ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादाचीही किनार आहे. शेतकऱ्याला अमानुष मारहाण करणाऱ्या बीडमधल्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी ही कारवाई केली आहे. डी बिनवडे आणि डी बसगुडे अशी या तलवाडा पोलीस ठाण्याच्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांची नावं आहेत. गेवराई तालुक्यातल्या तलवाडा इथल्या जिल्हा बँक शाखेत विमा भरण्यासाठी गेलेले मनोहर अश्रुबा गांधे या शेतकऱ्याला या दोघांनी बेदम चोप दिला होता. सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डॉक्टरकडून नर्सला मारहाण केल्याचा आरोप झालाय. कामात हयगय केल्याच्या कारणावरून प्रसूती विभागातल्या महिला डॉक्टरनं नर्सला मारहाण केल्याचा आरोप केला जातोय. एका महिलेची प्रसूती होत असताना नवजात बाळ आणि महिला अडचणीत आली. त्यांची सोडवणूक करण्यासाठी महिला डॉक्टरनं नर्स राजश्री राठोड यांना हाक दिली. मात्र वेळेत न आल्यानं महिला डॉक्टरांनी मारहाण केल्याचा आरोप नर्स राजश्री राठोड यांनी केलाय. मारहाण झालेल्या नर्सची बाजू घेत नर्सेस संघटनांनी काम बंदचा पवित्रा घेतला होता. करण्यात आलेल्या विकास कामांच्या मोबदल्यात लाच मागणाऱ्या बुलडाण्यातल्या वरिष्ठ लेखापरीक्षक विष्णू कुमरे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात अटक केली आहे. बुलडाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूर पंचायत समिती अंतर्गत लाडनापूर ग्रामपंचायत येते. या गावात एकूण 24 लाख रुपयांची कामं पूर्ण झाली. या रकमेच्या 2% एकूण 60,000 रुपयांच्या लाचेची मागणी वरिष्ठ लेखापरीक्षक कुमरे यानं लाडनापूरचे ग्रामसेवक मनोहर पांडुरंग काळे यांच्याकडे केली होती. अकोल्यातील गुलजारपुरा भागात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. शुक्रवारी रात्री इथे 2 गटात झालेल्या वादात एका तरुणाची हत्या झाली होती. त्यानंतर जुने शहर भागात पोलिसांनी प्रचंड बंदोबस्त तैनात केलाय. सध्या अकोल्यातील जुने शहर भागातली परिस्थिती नियंत्रणात आली आहे. चोरट्याचा पाठलाग करताना प्राजक्ता गुप्ते या युवतीचा लोकलच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झालाय. कल्याण ते ठाकुर्ली दरम्यान पत्री पुलानजीक ही घटना घडली आहे. प्राजक्ता लोकलच्या दारात उभी होती. एका चोरट्यानं तिच्या हातातील बॅगवर झडप घालत बॅग हिसकावून पळ काढला. प्राजक्तानं ट्रेनमधून उडी मारत चोरट्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच दरम्यान कल्याणवरून सीएसटीकडे जाणाऱ्या एका लोकलनं प्राजक्ताला जोरदार धडक दिली. बीडमध्ये पीक विमा काढण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावरती पोलिसांनी लाठीमार केला. या विरोधात औरंगाबादमध्ये शेतकऱ्यांनी निदर्शनं करत पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी केली. मराठवाडा दुष्काळात होरपळत असून बळीराजा प्रचंड अडचणीत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी पीक विमा काढणं गरजेचं होतं. त्यासाठी शेतकरी उपाशी तापाशी रांगेत आपल्या पिकांचा विमा काढण्यासाठी उभा राहिला असता पोलिसांनी केलेली लाठीमार अन्यायकारक असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलंय. मुरुमाचा ट्रॅक्टर सोडून देण्यासाठी 30,000ची लाच घेतल्याप्रकरणी जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेरच्या तहसीलदार आशा गांगुर्डे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात अटक केली आहे. तक्रारदाराचा मुरुमानं भरलेला ट्रॅक्टर तलाठी पराग पाटील यांनी अडवून ट्रॅक्टरची चावी तहसीलदार आशा गांगुर्डे यांच्याकडे सोपवली. यावेळी तहसीलदारांनी तक्रारदाराला लिपिक प्रकाश जोगी यांना भेटण्याचा सल्ला दिला. तर चावी हवी असेल तर तहसीलदारांना 30,000 रुपये द्यावे लागतील असं जोगी यांनी सांगितलं. नांदेड शहरात प्रवाहित विजेची तार अंगावर पडून एका युवतीचा मृत्यू झालाय. तर विजेची तार पडल्यानं लहान मुलासह आणखी एक महिला गंभीररित्या भाजली आहे. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. ही घटना शहरातल्या एका मुख्य रस्त्यावर घडली आहे. यामुळे महावितरणच्या कार्यप्रणालीवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. कोल्हापुरातील खोल खंडोबा परिसरात अनेकांचा चावा घेऊन परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या एका माकडाला अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर पकडण्यात कोल्हापूर वनविभागाला यश आलंय. आतापर्यंत या माकडानं जवळपास 30हून अधिक लोकांवर हल्ला केला होता. हे माकड अनेकांसाठी डोकेदुखी ठरलं होतं.
विदर्भात सतत होणारं भारनियमन थांबवण्यासाठी तसंच प्रस्तावित नवीन औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पांच्या विरोधात विदर्भ राज्य आंदोलन समितीनं वीज बिल जाळत नागपुरात आंदोलन केलं। विदर्भात नवीन वीज निर्मिती प्रकल्पांची घोषणा होत असताना दुसरीकडे मात्र सततच्या भारनियमनामुळे शेतकऱ्यांना शेती करणं कठीण झाल्याचा आरोप समितीने केला आहे। महात्मा गांधी चौकात झालेल्या या आंदोलनाला जगातील सर्वात कमी उंचीची ज्योती आमगे ही देखील उपस्थित होती। धुळे जिल्ह्यातील जामफळ धरणात एका अज्ञात व्यक्तीनं विषारी औषध टाकल्यानं धरणातील हजारो रुपयांच्या कोळंबीचं नुकसान झालंय। जिल्ह्यातील बाभळे गावाजवळच्या जामफळ धरणात श्री सप्तशृंगी आदिवासी मच्छीमार संस्थेला मत्स्य उत्पादनाचा ठेका देण्यात आलाय। मात्र या धरणात कुणा अज्ञात व्यक्तीनं विषारी औषध टाकल्यानं धरणातील कोळंबी आणि मासे मृत पावले। नाशिकच्या चोरट्यांनी आता साधू महंतांनाही सोडलेले नाही। साधुग्राममधील श्री झांडी हनुमान खालसाच्या तंबूमधून 3.5 लाखाची रोख रक्कम, एक लॅपटॉप आणि 2 मोबाईल फोनची चोरी झाल्याचं उघड झालंय। इतर ठिकाणीही चोरी झाल्याची चर्चा आहे। तपोवनात उभारण्यात आलेल्या साधुग्राममध्ये शेकडो पोलीस तैनात असल्यानं साधूंच्या या निवासाला पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झालं असतानाही साधुग्राममधून चोरी होते हे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार आहे। शिर्डीच्या साईबाबा मंदिरातील काकड आरती आणि शेजारतीची वेळ बदलण्याच्या निर्णयाला साई संस्थान समितीनं तात्पुरती स्थगिती दिली आहे। भक्तांना कुंभमेळ्याच्या गर्दीत 2 तास अधिक दर्शन उपलब्ध व्हावं या हेतूनं आरतीच्या वेळेत साई संस्थाननं बदल केला होता। मात्र स्थानिकांनी केलेल्या आंदोलनानंतर संस्थाननं हा निर्णय तात्पुरता स्थगित केला आहे। शिर्डीतील गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता तिसऱ्या दिवशी साई मंदिरात दहीहंडी फोडून झाली। 3 दिवसाच्या गुरुपौर्णिमा उत्सव कालावधीत साई दरबारी साई भक्तांनी भरभरून दान केलंय। या 3 दिवसात तब्बल 3,08,00,000 रुपयांची देणगी प्राप्त झाली आहे। शिवाय मंदिर परिसरातील देणगी काउंटरवर 75 लाख रुपये तर हुंडीत 2,25,00,000 रुपये प्राप्त झाले। तर सोन्या चांदीच्या बाबतीत साई दरबारला झळाळी आली आहे। 311 ग्रॅम सोनं आणि 7 किलो चांदी साई भक्तांनी अर्पण केली आहे। सह्याद्री इंडस्ट्रीज आणि झी 24 तासच्या माध्यमातून आदिवासी आश्रम शाळेत टॉयलेट बॉक्स बसवण्याच्या मोहिमेला विरारमधल्या मानवेलपाडा जिल्हा परिषदेच्या शाळेतून सुरुवात झाली आहे। तसंच भिवली गावातील संत गाडगेबाबा आश्रम शाळेतही टॉयलेट बॉक्स बसवले गेले। यासाठी लायन्स क्लबनं पुढाकार घेतला। हे टॉयलेट बॉक्स सिमेंटच्या सीटपासून बनवण्यात आले। राज्यातील सर्वच जिल्ह्यातील आश्रम तसंच जिल्हा परिषदेच्या शाळेत टॉयलेट बॉक्स बसवण्यात येणार आहेत। लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्तानं टिळकांनी लिहिलेल्या गीता रहस्य या ग्रंथावरती लोकमान्य टिळकांची जन्मभूमी रत्नागिरीमध्ये विशेष चर्चासत्राचं आयोजन केलं। रत्नागिरीतल्या गीताभवन इथे 2 दिवस हे चर्चासत्र चालणार आहे। चर्चासत्राचा शुभारंभ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष संत साहित्याचे गाडे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला। टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीनं देण्यात येणारं लोकमान्य टिळक सन्मान पारितोषिक पुरस्कार मंगळयानाचे रचनाकार डॉक्टर सुबैया अरुणन यांना प्रदान करण्यात आला। माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।